प्रीतम बारी. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू पाहायला मिळाला. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या मागे जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहत आहात. अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजनबद्धता आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली यांच्या वतीने हे केलेलं सुंदर आयोजन. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम. इथे मात्र अगदी चांगला फटका आदित्यच्या बॅटमध्ये येतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. अगदी चांगला फटका आदित्यच्या बॅटमधनं पाहायला मिळालेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने आपण पाहतायत तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावर 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड. षटकात अगदी चांगला बॉल प्रीतमच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. फलंदाजाला मात्र काही समजलं नाहीये. बॅटच्या अगदी खालच्या कडेला मात्र चेंडू लागला आणि आपण पाहिलं तर स्टंपला भेटताना चेंडू पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन जाताना पाहायला मिळालं. पहिला धक्का इथे लागलेला आहे कौशल 11 उनबाट या संघाला. आदित्य गॉन बॅक टू द डगआउट. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम. काय जबरदस्त स्टार्ट करून दिली आहे प्रीतम बारीने. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 धावा मोजल्या जरूर परंतु एक महत्त्वपूर्ण विकेट जरूर प्राप्त केली आहे आदित्यची. षटकातील पुढील बॉल चौथा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने प्रीतम तयार. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला खेळलेला आहे. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. निखिल आकरे तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धाकटी डहाणू संघाचा विचार आपण केला तर या स्पर्धेमध्ये अगदी चांगली कामगिरी धाकटी डहाणूने केली आहे परंतु या मॅच मध्ये आता कशा प्रकारे तुम्ही खेळाल याकडे सर्वांचं लक्ष आहे. षटकातील 5वा बॉल पुन्हा एकदा प्रीतम घेऊन तयार. प्रीतम टू आशिष. इथं मात्र चांगला बॉल होता. तिथे जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 रन पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे फलकावर 9 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रीतमकडनं आपण पाहतायत षटकार जरूर लागला असला तरी पण मात्र एक कमबॅक जो म्हणतो ना आपण त्या प्रकारे चांगली गोलंदाजी प्रीतमकडनं पाहायला मिळाली आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रीतम तयार. अगदी चांगला बॉल चांगला फटका होता. क्रॅकिंग ड्राईव्ह गुड स्टॉप तिथे पाहायला मिळालाय. अविनाश तिथे होते. कुठल्याही क्षेत्रामध्ये या फिल्डरला ठेवा पण मात्र क्षेत्ररक्षण मी कमालीचं करणार. माझ्या संघाकरता 100% मी देणार आणि ते 100% या ठिकाणी फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळाले आणि या एका धावेने आपण पाहतोय षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना कौशल 11 उनबाट या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 10 धावा. 1 गडी बाद 10 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शेवटची क्वार्टर फायनलची ही लढत कुठला संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल ते आता पाहणं खूप गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती करण अंबीर. करणने देखील इम्प्रेस केलेला आहे आपल्या गोलंदाजीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. खूप चांगली गोलंदाजी करणची राहिली आहे. पाहूया षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती करण. पुन्हा एकदा आपण पाहू शकला ताकूट टप्प्याचा चेंडू होता. खूप मोठ्या प्रमाणामध्ये कट केलेला हा चेंडू वाईटचे संकेत पंचांकडून आलेत आणि या वाईटच्या मदतीने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. दुपारचं हे सत्र आणि रखरखत्या रणरणत्या या उन्हामध्ये रंगणारा हा खेळ क्रिकेटचा आपण पाहतायत. निलेश स्मृती चषक 2025चा. पाहूया षटकातील पहिला बॉल करण घेऊन तयार.
इथे मात्र फटका खेळलेला आहे, फटका फसतोय की काय, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली, कुठलीही चुकी केली नाहीये, अगदी चांगलासा झेल टिपलाय, विकेटचं जाते पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागते गॉन. यानंतर आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे पहिली सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनल आपण पाहणार आहोत दोन संघांच्या माध्यमातून. एका बाजूला यजमान संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे, अर्थातच फ्रेंड सरावली, आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपण पाहणार आहोत विपुल सीसी वाणगाव. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस करण्याकरता यायचं आहे. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती वैभव. पहिला धक्का इथे दिला गेला, ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु क्षेत्ररक्षकांना अगदी चांगला झेल हार्दिकने या ठिकाणी टिपला गेलाय. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती करण अंबीर. करण टू वैभव, षटकातील पुढचा बॉल, अगदी चांगला बॉल, खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू पाहायला मिळाला. फर्स्ट स्लिपच्या अगदी बाजूने चेंडू जातोय, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 10 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा मोजल्यात करणने. पहिला बॉल वाईट, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर एकेरी धाव. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा करण घेऊन तयार, अगदी चांगला बॉल होता, त्या बॉलला मात्र खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक हार्दिक तिथे आहेत. इथे आपण पाहिलं तर या एका धावेने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 13 धावा. पॉवर प्लेचं षटक पहिलं होतं, त्या षटकामध्ये 10 आपण पाहिलं आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा मोजल्यात करणने आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने करण घेऊन तयार. इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, चेंडू बराच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आहेत, वाईटचे संकेत आलेत आणि या वाईटच्या मदतीने आपण पाहताय तर धावसंख्या आता होतीये धाव फलकावर 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. तीन चेंडू झालेले आहेत. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज करण अंबीर तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटने वैभवसाठी. इथे मात्र खोदून काढलेला आहे चेंडूला, कव्हरचे रिझन मध्ये खेळला जातोय, परंतु अविनाश म्हणतोय हा तर माझा रोजचा खेळ आहे. अगदी चांगला असा झेल टिपलाय, विकेटचं झालंय पतन, वैभव गॉन, बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने दाखल करायचे आहेत. काय सुंदर असा झेल टिपला गेला, विकेटचं पतन तिथे पाहायला मिळालं. धावसंख्या आपण आता पाहिली तर धावसंख्या फलकावरती झाली आहे कौशल 11 उनबाट या संघाची 14, 3 गडी बाद 14 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नाजूक स्थिती जरूर आहे, परंतु त्यातून आता संघाच्या डावाला सावरावं लागेल. नवीन फलंदाज नव्यानं दाखल होतोय क्रीजवरती, भावेश. इथे जर आपण पाहिलं नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे भावेश. आशिष मात्र सलामीला दाखल झाला होता, तो देखील एक सेन्सिबल इनिंग खेळतोय, कारण की जाणून आहे आशिष देखील एकामागोमाग एक विकेट्स गेल्या. डावाला सावरावं लागेल, खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती करण. आखू टप्प्याचा बॉल, बॅटची एज लागली होती, इथे मात्र चुकी केली आहे विनीतने, इथे मात्र चुकी केली. मोठी एज, पहिल्याच बॉलवरती धक्का इथे मात्र अजून लागला असता, परंतु ते मात्र झालं नाहीये. एक जीवनदान इथे मात्र दिलं गेलंय. पाहूया षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा करण घेऊन तयार, शेवटचा चेंडू या षटकातील. इथे मात्र ऑन दी अप खेळलेला आहे, चेंडू मात्र यावेळेला जातोय अगदी सीमा पार, षटकार 6 करिता.
षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 20 रन्स ऑन द बोर्ड. पहिलं षटक आपण पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर करंटचं दुसरं षटक देखील आपण पाहिलं. त्या षटकामध्ये देखील 10 धावा या पाहायला मिळाल्या आणि एकत्रितपणे आपण पाहतोय तर कौशल 11 उनबाट या संघाची धावसंख्या आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावरती 3 गडी बाद 20 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये जबाबदारी दिली जाईल. हार्दिक नव्यानं गोलंदाजी मार्कवरती येतोय. हार्दिक तांडेल. कालच्या दिवसामध्ये देखील हार्दिकने चांगली गोलंदाजी केली होती. आज मात्र लक्ष असेल कशा प्रकारे गोलंदाजी करेल हार्दिक. चला प्रीतम जास्त टाइम स्पेंड करू नका. विनंती आहे जेंटल अँड काइंड रिक्वेस्ट फ्रॉम द ऑर्गनायझर्स कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल्स देखील सूर्यप्रकाशामध्ये पूर्ण करायची आहे. तेव्हा जास्त वेळ कुठल्याही संघानं व्यतीत करू नका मैदानात. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती हार्दिक. षटकातील पहिला बॉल हार्दिक तांडेल घेऊन तयार. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो आशिषला. राऊंड द विकेटने पहिला बॉल. ओहो हो अगदी चांगला बॉल आणि यावेळेला मात्र प्लंप या ठिकाणी मात्र आपण पाहताय लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून लागतोय अजून एक धक्का उनबाट संघाला. संघ असं म्हणायला हरकत नाही आहे कारण की एकामागोमाग एक फलंदाज बाद झालेले आहेत. 4 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या अवघी आपल्याला पाहायला मिळते फलकावरती 20. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 3ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक प्रीतमने आपण हाताळताना पाहिलं होतं. त्या षटकामध्ये देखील विकेट जाताना पाहायला मिळाली. त्यानंतर करणचं दुसरं षटक त्या षटकामध्ये देखील आपण 2 विकेट जाताना पाहायला मिळाल्या आणि जसं कर्णधाराने चेंडू हार्दिकच्या हातामध्ये दिला आणि त्याच्या षटकातील पहिल्याच बॉलवरती देखील विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळाली. विकेट टेकिंग गोलंदाजी या 3ही गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल. दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती हार्दिक. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेले आहेत 6व्या क्रमांकावर धीरज. धीरज नव्यानं दाखल झालेले आहेत. षटकातील पुढचा बॉल. दुसरा बॉल घेऊन गोलंदाज हार्दिक तयार. राऊंड द विकेटने आखूड टप्प्याचा बॉल होता. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलं. ऑन साइडला चेंडू जातोय आणि 1 रन तिथे अर्जित केली गेली. डॉट चेंडू तिथे पाहायला मिळाला. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर अटॅकिंग फील्ड त्या ठिकाणी लावली गेली आहे. स्लिपमध्ये आपण गणेश तामोरेला पाहतोय आणि ऑन साइडला आपण पाहतायत सर्कलमध्ये 2 फिल्डर हे तैनात केले गेलेत. पाहूया षटकातील पुढचा बॉल. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती हार्दिक. अगदी चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आला नाहीये. 22च्या संख्येत हे पंचांकडनं आलेले आहेत. एक्स्ट्रा रन तिथे मोजली जाते धाव फलकावरती आणि या एक्स्ट्रा धावेच्या माध्यमातून आपण आता पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 21 रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. इथून मात्र उनबाट संघाला आता धावा चांगल्या प्रकारे जमवाव्या लागतील कारण की या अगोदर आपण पाहिलं तर गडी एकामागोमाग एक बाद झाले. विकेट जरूर गेले असते तरी पण आता ते दडपण झुगारून तुम्हाला धावा जमवणं खूप गरजेचं आहे कारण की इथून जर तुम्ही जिंकलात तर सेमीफायनलचं तिकीट हे तुम्हाला प्राप्त होईल. यानंतर आपण पहिली सेमीफायनल पाहणार आहोत. फ्रेंड्स सरावली विरुद्ध विपुल सीसी वाणगाव. या 2 संघांमध्ये पहिली सेमीफायनलची लढत आपण पाहणार आहोत. पाहूया षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र फुल लेनचा मारा. अप्रतिम फटका. लास्ट टायमिंग. षटकार 6 धावा. सहाय्याने धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 27 धावा. 4 चेंडू झाले आहेत. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज हार्दिक तयार. आखूड टप्प्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली
कुठलीही चुकी केली नाहीये, अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. गॉन. इथे मात्र विकेट जाताना पाहायला मिळाली आहे. काय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील हार्दिकची पाहायला मिळाली आहे. 5 चेंडू झालेले आहेत आणि 5च्या 5 चेंडू योग्य प्रकारे हार्दिकने हाताळलेत. इथे मात्र बॅकफुट वरती जाऊन क्रॅकिंग शॉट पाहायला मिळालाय. व्हॉट अ शॉट, इनक्रेडिबल सिक्सर, षटकार. अगदी सुंदरता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. आखूड टप्प्याचा बॉल होता, वेळ भरपूर मिळाला फलंदाजाला आणि ज्या वेगामध्ये चेंडू टाकला त्याचा वापर देखील फलंदाजाने केला. योग्य प्रकारे चांगलं टायमिंग सहित चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवलं आणि या षटकाराने आपण पाहिलंय तर षटकाची देखील झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावरती 33. 5 गडी बाद 33 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र धावांचा वेग हा वाढवणं गरजेचं आहे, कारण की समोरच्या संघामध्ये जर आपण पाहिलं तर दादा फलंदाज धाकटी डहाणू मध्ये देखील आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतायत करणला बॉलिंग अटॅक वरती आणलं जात आहे, कारण की या अगोदरचं षटक करणचं आपण पाहिलं होतं. त्या षटकामध्ये करणने 10 धावा मोजल्या होत्या, शिवाय 1 विकेट त्याने प्राप्त केली होती आणि तोच 2 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या आणि तोच करण पुन्हा एकदा आपण पाहताय गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय. षटकातील पहिला बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्ग वरती करण. अगदी चांगला बॉल फुलर लेनचा मारा केला होता, त्याला मात्र पिक केलं. कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेलेला आहे, अगदी सीमा पार. येतोय चौकार. 4 धावा. अगदी चांगला फटका धीरजच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली झालेली आहे धाव फलकावरती 37 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र फुलटॉस बॉल होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय तर आता धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 38 धावा. एका क्षणाला आपण पाहिलं होतं फलंदाज कुठेतरी विचार विनिमय करून खेळताना दिसत होते, परंतु षटक क्रमांक 4 आहे आणि त्याच्यामुळे आता आपण पाहताय तर कदाचित जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न या जोडीचा असेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 1 रन पाहायला मिळाली. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर करण. आतापर्यंत 2 चेंडू करणने हाताळलेले आहेत आणि 5 धावा मोजल्यात. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने घेऊन गोलंदाज होतोय तयार. 7व्या क्रमांकावरती भूमीत नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती. तिसरा चेंडू या षटकातील. इथे मात्र अगदी चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट, सुंदर टायमिंग, षटकार. 6 धावा. चांगला फटका, अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळालेला आहे भूमीच्या बॅटमधनं आणि या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 44 रन्स ऑन द बोर्ड. 4थं षटक सुरू आहे आणि या 4थ्या षटकामध्ये देखील फटकेबाजीला सुरुवात झाली आहे.
या षटकातील पहिल्या बॉलवरती चौकार पाहिला, त्यानंतर एक पाहिली, त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती करण. इथे मात्र अगदी चांगला बॉल, गती परिवर्तन, धीम्या गतीचा हा चेंडू टाकला आणि त्याच्यामुळे अचंबित राहिले फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि व्हेरिएशन करण्याची कला या गोलंदाजाकडे अवगत आहे आणि तोच वापर या ठिकाणी स्लोवर 1चा मॅच बॉल आलाय. या ठिकाणी आपण पाहताय तर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. धाव फलकावरती 44, 44 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती करण अंभीर. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. कुठलीही चुकी केली नाही, अगदी चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं झाले पतन. भूमित गॉन बॅक टू दी डगआउट. दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहत आहेत भूपेश पाटील नव्याने दाखल होत आहेत. धावसंख्या आपण आता पाहिलीत तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 44. 6 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय तर फलकावरती झालेली आहे 44. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होत होते यार. गोलंदाजी मार्कवरती करण. यानंतर आपण फर्स्ट सेमीफायनल पाहणार आहोत. एक मोठी लढत, मोठी लढाई दोन संघांच्या माध्यमातून. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत विपुल सीसी वाणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये यजमान संघ फ्रेंड्स सरावली हा आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनना निवेदन असेल की आपण टॉससाठी यायचंय. षटकातील शेवटचा बॉल करण घेऊन तयार. इथे मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं आणि फलंदाज अचंबित झाले आणि या डॉट बॉलने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना कौशल 11 उनबाट या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 6 गडी बाद 44. आहे आता या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील आणि हे षटक हाताळण्याकरता जबाबदारी आता मात्र कर्णधार स्वतः आपल्या खांद्यांवरती घेतात. प्रीतम बारी आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. गतवर्षी आपण पाहिलं होतं ISPL मध्ये खेळताना श्रीनगर के वीर या संघाकडनं. षटकातील पहिला बॉल घेऊन प्रीतम बारी तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालाय. व्हॉट अ क्रॅकिंग शॉट. चौकार 4 धावा. चांगला फटका धीरजच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे 48-48. पुन्हा एकदा चांगला बॉल. विकेट किपर मात्र बीट झाले, अचंबित झाले आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय चेंडू देखील सुटला गेला. 22च्या संख्येत पंचांकडनं आलेले आहेत आणि धावसंख्या आपण पाहतोय तर आता झालेली आहे धाव फलकावर 49 विथ लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद झालेले आहेत. 49 धावा धाव फलकावरती झाल्यात. आता मात्र धावांचा वेग आपल्याला जरूर पाहायला मिळाला कारण की सुरुवातीची 2 षटकं होती त्यामध्ये फक्त 10 धावा पाहायला मिळाल्या. तिसऱ्या षटकमध्ये 13 रन आपण पाहिला आणि चौथ्या षटकामध्ये 11. पहिल्या षटकातील पुढील बॉल प्रीतम घेऊन तयार. पुन्हा एकदा गोल्डनचा टप्पा अगदी योग्य प्रकारे हाताळलेला आहे. काय सुंदर टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर प्रीतमने गोलंदाजीचा दर्जा जो आहे तो मात्र जरूर पाहायला मिळाला. परिवर्तन केलं, व्हेरिएशन्स केलं आणि त्याच्याचमुळे फलंदाजांना बीट होताना आपण पाहतोय. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या अजूनही स्थिरावली गेलेली आहे. धाव फलकावरती 49. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज होत होते या प्रीतम. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय तर धावसंख्या आता झाली आहे फलकावरती 50. अर्धशतक सांघिक हे आपल्याला पाहायला मिळत आहे.
चार चेंडू झालेले आहेत आणि चार चेंडूंमध्ये आपण पाहतायत तर प्रीतमनं आतापर्यंत 6 धावा मोजलेल्या आहेत. त्यात एक चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळालाय. पाहूया षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम. अगदी चांगला बॉल बॅट अँड पॅडचा संपर्क तिथे जरूर पाहायला मिळालाय. एक रन तिथे अगदी वेगानं पळून काढली आणि या एक रनने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 51 धावा. 51 रन्स ऑन द बोर्ड. या षटकामध्ये प्रीतमनं अगदी चांगली गोलंदाजी हाताळली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्याला म्हणतात आणि ती इकॉनॉमिकल गोलंदाजी प्रीतमकडनं पाहायला मिळाली आहे. या पहिल्या षटकामध्ये आपण पॉवर प्लेचा पाहिलं तर 10 रन प्रीतमकडनं मोजले गेले होते आणि या षटकामध्ये आतापर्यंत प्रीतमनं आपण पाहतोय 7 रन हे मोजलेत. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रीतम बारी तयार. खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळून काढला मिड ऑन रिजन मध्ये जातोय. कुठल्याही प्रकारची रिस्क इथे उचलली गेली नाहीये आणि इथे आपण पाहतोय तर या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 5 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती कौशल 11 उनभाट या संघाची 51. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक 2025 मध्ये 5 षटकांचा खेळ आपण पाहिलेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 51. 5वं षटक आपण पाहिलं होतं बॅटिंग पॉवर प्लेचं परंतु पॉवरफुल बॅटिंग उनबाटच्या फलंदाजांकडनं झाली नाही. फक्त 7 धावा प्रीतम बारीने मोजल्या. शेवटचा आणि अंतिम षटक मयूर घेऊन आलाय आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय धीरजचा बोलबाला पाहायला मिळालाय. अगदी चांगला फटका. षटकार 6 धावा. फलकावर 57. पुन्हा एकदा चांगला क्रॅकिंग फटका तिथे पाहायला मिळाला. मैदानी लगत चेंडू जातोय. निखिल आकृती तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी तिथे पाहायला मिळाली आणि या एक रनने आपण पाहताय तर धाव संख्या आता होतीये धाव फलकावरती उनबाट संघाची 58 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावर. धावा या फलकावरती झालेल्या आहेत. 2 चेंडू झालेत. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती मयूर मर्दे. आता शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत या सत्रातील. इथे मात्र अगदी चांगला फटका. स्लॉक स्वीपचा फटका. षटकार 6 धावा. भूपेश पाटील यांच्या बॅटमधनं खणखणीत फटक्याची निवड पाहायला मिळाली. पुढील बॉल पुन्हा एकदा भिरकावून खेळण्याचा प्रयत्न तिथे जरूर होता. इथे मात्र प्रीतम बारीने फेकी केली आहे गोलंदाजाकडे आणि इथे आपण पाहताय रनआउटच्या माध्यमातून जाते आहे. इथे अजून एक विकेट. विकेट जाताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या आपण आता पाहताय तर झालेली आहे धाव फलकावर 64. 64 धावा शेवटच्या षटकातील. आता 2 चेंडू बाकी आहेत. आता या 2 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल हे आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. या इनिंग नंतर आपण टॉसकडे देखील जाणार आहोत. पहिल्या सेमीफायनलचा टॉस 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत फ्रेंड्स सरावली आणि त्यांच्या विपक्षामध्ये विपुल सीसी वाणगाव. ती चांगला बॉल होता. मैदानी लगत चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय
षटकातील शेवटचा बॉल मयूर घेऊन तयार. पुन्हा एकदा खोलवट टप्प्यात टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीपमध्ये. फॉर्मलिंग झालं. एक धाव घेतले. दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि पाहता पाहता इथे 2 धावा या परिपूर्ण केल्यात. या 2 धावांनी आपण पाहतोय षटकाची झाली आहे समाप्ती. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय कौशल 11 उनबाट या संघाची धावसंख्या आपण पाहताय तर झालेली आहे धावफलकावरती 67-68 धावांचं लक्ष धाकटी डहाणू या संघासमोर ठेवलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल हे देखील आता दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहणं गरजेचं आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. 36 बॉल आणि 68चं लक्ष समोर आहे. विपुल सीसी संघाचा कर्णधार सँडी आणि फ्रेंड्स सरावली संघाचा कर्णधार अंकेश घरत या आपण देखील टॉससाठी यायचंय. की 40-50च्या मध्ये त्यांना अडकवायचा प्रयत्न आहे. या स्पर्धेविषयी तुम्ही काय म्हणाल? खूप चांगलं क्रिकेट तुम्ही या अगोदरच्या मॅचेसमध्ये खेळलेला आहात. कसं वाटलं पहिल्यांदा पालघरमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आपण हे आयोजन पाहिलं 8-8 ओव्हरचा फॉर्मॅट तुम्ही पाहिलाय. कसं वाटलं या स्पर्धेमध्ये एकंदरीत खेळताना? खूपच सुरेख असं आयोजन आहे सरावली गावाच्या ह्यांच्याकडून. खूपच सुंदर आणि 8 ओव्हरच्या मॅचेस आम्हाला कधी खेळायला भेटत नाही आणि इकडे खेळायला भेटलं तर आम्हाला खूपच आनंद आहे त्याचा. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. अंकेश आता चॅलेंज आहे तुमच्या समोर कारण की हा संघ देखील तगडा संघ आहे. बॅटिंग करायची आहे. 6 षटकं आहेत. काय माइंडसेट आहे आता? नक्कीच पहिले फलंदाजी आहे. समोरचा संघ देखील खूप बलाढ्य संघ आहे. सँडी यांनी खूप चांगली बॅटिंग केली. यांच्याकडे 2-3 हार्ड हिटर आहेत. आमचा टार्गेट नक्कीच 55 ते 60 धावांचा असणार आहे. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. सरांना विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आहे विपुल सीसी वाणगाव या संघानं आणि त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय फ्रेंड सरावली संघानं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद.
चला जाऊया मैदानाच्या मातमध्ये, जिथे तुम्हाला एक मोठी शेवटची क्वार्टर फायनल सामना एका साईडला कौशल 11 उनबाट ज्याने उत्कृष्ट बॅटिंग केला, या संघाविरुद्ध धावा काढल्यात त्या 68 धावा धाकटी अर्जुन संघाला विजयासाठी करायच्या आहेत. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा मागील 5 दिवसापासून बघतात. आज ग्रँड फिनाले संध्याकाळच्या सत्रात तुम्हाला बघायला मिळेल. यानंतर बाकी पहिला सेमीफायनल विपुल सीसी वाणगाव विरुद्ध फेंड सरावली. विपुल सीसी वाणगाव टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, आमंत्रित केलाय त्या फलंदाजीसाठी फेंड सरावली संघाला. जाऊया मॅचच्या पहिला चेंडू टटवलाय, सरळ जातोय. चार धाव बघायला मिळाला. खणखणी चौकार मयूर ज्या बॅटीतून बॅटिंग करतोय. खूप मोठी बॅटिंग लाईनअप तुम्हाला बघायला मिळते. धाकटी संघाकडे विजयासाठी 68 धावा 6 षटकार करायचे आहेत. बघा जाऊच जिओचा चंबूचा उपयोग कसा केलाय. पुन्हा धीरज मोरे चेंडू टटवला, चेंडू खाली राहतोय. गुड फिल्डिंग, एक दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल. आपण जर विचार केला आतापर्यंत अप्रतिम 2 झेल पकडण्याचं काम भूमित मोरे या कौशल 11च्या खेळाडूने केलं. भूमित मोरेकडनं काल 2 अफरातून झेल आम्हाला बघायला मिळालेत. गुड बॉलिंग प्रदीर्घ अनुभव आहे हो. वय वर्ष 14 असताना खेळायला सुरुवात केली आणि मोठमोठ्या संघासमोर खेळताना पहिली लाख मोलाची स्पर्धा पालघर तालुक्यात जिंकणारा संघ हिंदुस्थान दांडी होता वाडा कंचाळीकडे, आणि त्यावेळी देखील तो गोलंदाज म्हणून काम करायचा. असा प्रदीर्घ अनुभव तुम्हाला बघायला मिळते. आणि एक सुसज्ज मैदान आनंद वाटतं सांगायला की उनबाडच्या गावामध्ये तयार झालंय. चेंडू खेळलाय मोठा एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्टला आणि इथे चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा. ज्या खेळीसाठी माझी ओळख आहे, ज्या खेळासाठी मला पाठवलाय तशा पद्धतीची फलंदाजी करत असताना मयूर मर्दे नावाचा ब्रँड फलंदाज. तर लहान मुलं आमच्या कॅमेऱ्यामध्ये त्रास देऊ नका, तिकडे उगाच त्रास देतात. कोण आहे तिकडचं निघा जरा प्लीज, बाजू कैमरे खाली सर्वांनी बाहर निघा. जो भी कोई हमारे यहाँ पे लड़के छोटे छोटे कृपया कैमरे के पीछे से हटिए. आप वायर डिस्ट्रीब्यूशन हो जाएगा तो वहां पे लाइव टेलीकास्ट नहीं दिखाई देगा प्लीज. शब्द त्यांच्या कानावर पडतो. हिंदी भाषिक मुलं आहेत, थोडंसं हिंदीमध्ये बोलावं लागतं की भारताची राष्ट्रभाषा हिंदी. अनेक राज्यातले लोक इथे वसाहतीत राहतात, इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे. 10 धावा फलकावर लागल्या जातात. विजयासाठी 68 करायचे आहेत. पुणे आपल्या षटकाला पुढचा चेंडू. हो जोरदार अपील केलं जात आहे. गडी बाद, नो बॉलवर गडी बाद होत आहे. तो देखील बाद कोणतो व्हायला पाहिजे. धावबादचा एकच गडी बाद व्हायचा असतो. काय सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं. भूपेश पाटील जुना जाणता खेळाडू असं म्हणायचं. अंधारामध्ये गावातले मुलं अडकायची, कोणाचे लग्न असलं की अंधारातून शेजाऱ्याकडे कसं नेऊन सोडायचं, तेव्हा भूपेश पाटील नावाचा माणूस बघायला मिळायचा. अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. काय सुंदर क्रिकेट बघायला मिळते. लढवय या वृत्तीने कसं लढायचं, मराठा माणसाने मर्दांगी करून महाराष्ट्राचं गड कसं जिंकायचं हे दाखवण्याचं काम तुम्हाला बघितलंय. आणि म्हणूनच तर माझ्या भारतीय सैनिकाला मोठमोठे रशिया असो, अमेरिका असो, लंडन असो, ग्रीनलँड असो, असे अनेक राष्ट्र का घाबरतात. तर आमच्याकडे ताकद ती बघायला मिळते. मग नेव्ही असो, एअरफोर्स असो, आर्मी असो, माझ्या भारतीय संरक्षण दलाच्या प्रत्येक माणसाचा आम्हाला अभिमान पाहिजे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फील्ड. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. हॅलो ओके यस यस. बघा आमच्या मी म्हणता ना की तुमच्यासारखे असे की असायला सर्जन आल्याशिवाय भाऊ कसं कळणार. एक छोटीशी वायर काढली होती आणि आमचे यश जे आले त्याने आम्हाला बाकी हा माईक चालू करून दिलाय. ॲब्सोल्युटली गुड वर्क. इथे आता तुम्हाला बघायला भेटतो फलंदाज तो नवीन येतोय, तो विनीत अंबेरे. काय दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. प्रत्येक स्तरातून याचं कौतुक केलं गेलं. एक सुंदर आयोजन. आणि ही स्पर्धा पुढच्या वर्षी 6 दिवसाची असणार आहे, याची नोंद घ्या. शेवटच्या दिवशी 2 सेमी आणि 1 फायनल असे खेळलं जाईल आणि ह्या 4 क्वार्टर आहेत चक्क 8 वर्ष आपण त्यानंतर खेळवणार अशा परीचं. पुन्हा एकदा बघूया डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. निखिल नावाचा काय फलंदाजी आहे देखील केला अगोदरच्या 3 सामन्यामध्ये. यॉर्कर लेनचा चेंडू सरळ चेंडू निघून जातोय. तो मिडॉनच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 91 धावांची धावसंख्या होते ती 12 धावा. 1 गडी बाद. मयूर धावबाद झाले. नो बॉल होता आणि दुब्बाकरिता धावबाद झाले. खूप सुंदर क्षेत्ररक्षण भूपेशकडनं वगैरे चांगलं गॅदरिंग तुम्हाला धीरजकडनं. पुन्हा धीरज आपल्या षटकाला पुढचा चेंडू. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जात आहे. इथे बाकी झेल होतो की पाहायचं आहे.
ओहो हो, सोप्पा झेल सोडला गेला. इथे बघता बघता 2 धावा वाढतात. 2 धावांची एकच धाव निघतात. धावसंख्या होती ती 13. तर पहिलं षटक संपलं आणि 13 धावा फलकावर लागल्यात. विजयासाठी तुम्हाला धावसंख्या करायची ती 68. नाट्यमय षटक संपलं. जीवदान मिळालं आणि जीवदान कोणाला मिळालं? विनीत या खेळाडूला. बघूया जीवदान किती महागात पडलं. झेल कोणी हा सोडला? रुपेश ठाकूर यांच्याकडनं झेल तुटला गेला. एक जुना जाणता खेळाडू ज्यांच्याकडे कॅचेस विन द मॅचेस. बघितलं सकाळच्या सत्रामध्ये बेटेगाव संघाने कॅचेस सोडल्याने कशा पद्धतीने पराभव पत्करावा लागला. इथे बाकी तुम्हाला कॅचेस पकडायला पाहिजे. आता आदित्य मोरे नावाचा गोलंदाजाला पाचारण केलं जात आहे. असे ॲब्सोल्युटली गुड बॉलर इन टुर्नामेंट, म्हणजे संपूर्ण प्रतियोगितामध्ये या संपूर्ण मॅचेसमध्ये सुंदर गोलंदाजी आदित्य मोरे यांनी केला आहे. आज बघा कशा पद्धतीने करतोय. लेदर क्रिकेटचं एक चांगली नजराणा त्यांच्याकडून आपण बघितल्यात. लेदर क्रिकेटमध्ये देखील चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आपण पाहिला आहे. बिगड्या डोंगरच राहणार, शिवबाच होणार. डोंगर दरात न राहणारे समुद्र किनारे, अरबी समुद्राच्या खेळ वसलेली गावं, त्या गावची दोन्ही संघ हे तुम्हाला बघायला मिळतात. भरती ओटी कसं पाहायचं, गुरुत्वाकर्षण होणारं काम, मोठमोठ्या लाटा उधाणाशी कसं लढायचं, हा आमचा कोळी समाजाचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. पुनश्च मोरे आपल्या सगळ्यांना पुढचा चेंडू टटवला. इथे चेंडू हवेमध्ये आहे का, कॅच होऊ शकेल का? हो, वाटाफड. भूमीत नावाचा खेळाडू तो बघायला मिळतो. काय कोशिश केली जाते, काय प्रयत्न केले जात आहे. कोण म्हणतो फक्त पाण्यावर बोटीने फिरायचं आणि कोण म्हणतो फक्त विमानाने हवेत उडायचा. पण आज बाकी ना हो, पाण्यावर तरताना आणि हवेमध्ये उडताना पाहिला त्या भूमीत नावाचा खेळ. या खेळाडूंनी स्पर्धेमध्ये अप्रतिम झेल पकडलेत. वाट ऑफ फिल्डिंग, अतिशय मोठी रंगतदार लढत. बघा कशा पद्धतीने संघर्ष करावा लागतो धावाचा. आपल्याकडे जो गोलंदाजीचा ट्रॅक असेल, गोलंदाजी मजबूत असेल आणि धावा झाल्या तर तुम्हाला बघायला मिळते. चारीच्या 4 खेळाडू ऑफ साईडला तुम्हाला बघायला मिळत आहेत. सर्कलमध्ये पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ, आणि त्यानंतर बाकी डीप मिड ऑफ तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा आदित्य मोरे गोलंदाजी करतोय. ओहो हो, इथे बाकी टेंडू डिक्लर 1D डिक्लर झोनमध्ये जातो. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 15 धावा. काय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. शेवटची क्वार्टर फायनल मॅच आहे. कौशल 11 उन्भाट विरुद्ध आपण धाकटी डहाणू असं बघत आहात. भावित्य 11 धाकटी डहाणू असं नामांकन आहे या संघाचं. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा. निलेश मूर्ती चषक आजचा शेवटचा दिवस. मागील 5 दिवसापासून आपण सातत्यपूर्ण जो प्रेम केला या स्पर्धेवरती, या मैदानावरती, या खेळाडूवरती. आफ्रो केलाय, सरळ चेंडू जातो. इथे बघायला मिळतो 6 धावा. कणकणी षटकार. थोडासा समोर पै चेंडू पडण्याचा पुरेपूर फायदा उचलला तो विनीत नावाच्या खेळाडूकडनं, ज्याला जीवदान मिळालं. कारण ही दोन्ही खेळाडू असेल, निखिल म्हणा विनीत म्हणा, याला जीवदान देणे खूप महागात पडू शकते. आणि या 6 धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 21 धावा. कपूर यांचं गीत ऐकलं, रामजी की निकली सवारी. काय सुंदर गीत तुम्हाला कानी पडलं. पुन्हा एकदा आदित्य मोरे गोलंदाजी करतो. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे बाकी पुन्हा ट्रॅव्हल केलाय स्क्वेअर लेगच्या रिझनला, पण इथे डिक्लेअर झोन जाईल. आणि डिक्लेअर झोनची धावसंख्या 2 ने वाढती होते, म्हणजे 23 धावा. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. माणसाला दुसरं आयुष्य मिळालं कसं म्हणतात की हे सर्व तुम्ही सोडा आणि आयुष्य जगा, आणि मग काय तो जीवन जगतो. तशा पद्धतीने तुम्हाला कॅच दिलं आणि दुसऱ्या वेळेचं जीवदान दिलं का बघता जीवदान तर माणूस काय सुंदर क्रीडांगण फुलवतो. तसं बाकी हा तुम्हाला विनीत नावाचा खेळाडू इथे बाकी चांगलं बॅटिंग करत असताना पहिल्याच चेंडूवर चौकार बघितलं, त्यानंतर षटकार बघितलं. 10 धावा झाल्या असताना दुर्भाग्य तर धावबाद झाला 9 बारवर मयूर, आणि तदनंतर बाकी त्यानंतर निखिल अंबिरे आणि विनीत यांच्याकडे चांगली फलंदाजी बघायला मिळते. 23 धावा ह्या फलकावर लागला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आपण बघत आहात आदित्य मोरे नावाचा हा गोलंदाज. ओ दिशाशीर भडकलं असं म्हटलं जातं. लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. दोन्ही बॉल हा चेंडू बाहेर काढून दिस इज अ वाईट बॉल असं आपल्याला खुणावतात. आणि 1 धावांची धावसंख्या होती 24. यानंतर बघा आपण पहिला सेमीफायनल सामना निलेश मूर्ती चषक फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित सरावली. निलेश मूर्ती चषक आपण बघणार. एका साईडला विपुल सीसी वाणगाव आणि एका साईडला फ्रेंड्स सरावली. अपील केलं जाते इथे बाकी जोरदार अपील केलं जाते इथे बाकी. ओहो सुंदर मोक्याच्या शेवटपर्यंत धावत गेले आणि अशा पद्धती धावसंख्या ती 24.
24 धावा फलकावाला दुसरा षटक मार्गस्थ आहे. 25 चेंडू आणि 44 धावाची अजून देखील आवश्यकता. एक मोठी रंगतदार लढत. सर्वात मोठा संघ डहाणू तालुक्यातला आपण बघत आहात तो निश्चित तुम्हाला बघायला मिळतो. पालघर तालुक्यामध्ये असं विचारलं की मला सर्वात मोठा संघ कोणता, तर ध्रुव 11 सातपाटी वीरू बाबरी जो खेळतोय तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय. तो सर्वात मोठा संघ. हे दोन संघ या दोन्ही तालुक्यात तुम्ही मोठी बघायला मिळत आहेत. या षटकाला शेवटचा चेंडू आदित्य मोरे हाताळतोय. विनीत मोरे आणि चेंडू ड्राईव्ह केला. इथे बाकी चेंडू बघायला मिळते. को इथे पुन्हा एकदा झेल सुटतोय. इथे झेल सुटतोय आणि झेल सुटतो तो सुटतोय. पुन्हा 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आणि असे जर तुम्ही झेल सुटला तर सामना कसा जिंकू शकणार. कॅचेस विन द मॅचेस तुम्हाला बघायला मिळायला पाहिजे. हा तो झेल सोपा होता, याच्या अगोदर त्या झोपा होता. विनीतचा कठीण प्रयत्न होता. दॅट्स अ गुड, ठीक आहे. आणि अशा फलंदाजात तुम्ही जर जीवदान दिले तर मग फलंदाज बघा 94 धावा देखील त्याने 5.4 चेंडूमध्ये चेस केल्यात. सर्वाधिक धावा काढण्याचा रेकॉर्ड देखील त्या संघाच्या नावावर तुम्हाला बघायला मिळतोय. आणि असे जर तुम्ही झेल सोडे बघायला मिळते. षटका संपली 2 आणि फलका धावसंख्या ती 26. सांगायला आनंद वाटेल की आतापर्यंत आजच्या दिवसात 13,000 लोकांनी ही लाईव्ह मॅच बघितला. हे असलेला दर्जा, हे असलेले 8 षटकाचे मॅचेस ठेवण्याचं कारण लोकांना जास्त षटकाचे मॅचेस आवडतात आणि भरभरून रसिक माय बाय प्रेक्षकांनी प्रेम केलं. यूट्यूबच्या माध्यमातून मी दीपक संके समालोचक, माझे सहकारी समालोचक मंथन करत मनापासून ज्या प्रेक्षकांनी या रसिक माय प्रेक्षकांनी मॅच बघितलाय त्यांचं फ्रेंड क्रिकेट सरावलीतर्फे मी आभार मानतोय. असंच प्रेम ठेवा. ही स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये याहीपेक्षा सुंदर अशीच ब्रँड पण संघ 16 बघायला मिळतील. ह्याची कृपया नोंद घ्यायची आहे. कारण एक दर्जेदार स्पर्धा करायची आहे. लोकांना मोठं क्रिकेट दाखवायचं असेल तर अशीच स्पर्धा आपण आयोजित करायची आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे षटकं झाली ती 2 आणि फलका धावसंख्या झाली ती 26. आता बाकी गोलंदाजाला बोलवलं जातं. मला वाटतं डावखुरा गोलंदाज आहे का, प्रसाद नावाचा गोलंदाज. या गोलंदाज देखील स्पर्धेमध्ये छाप सोडलाय. अपकमिंग यंग टॅलेंट, खूप चांगले खेळाडू आपल्याला उनबाट संघाकडनं बघायला मिळतात. ज्या पद्धतीने एक काळ दांडीने गाजवलं, ज्या पद्धतीने एक काळ उची संघाने गाजवलं, पण येणारा काळ त्या पट्ट्यातून हा संघ गाजवेल यात काही शंका नाही. ज्या पद्धतीने अपकमिंग यंग टॅलेंट तुम्हाला बघायला मिळतात. आता प्रसाद बघूया कशा पद्धतीनं. आणि मागे जो झेल सोडा तुम्हाला वाटतं प्रसाद सूरज यांच्याकडे झेल सुटला गेला. एक झेल सोडला तो म्हणजे निश्चितच कल्पेश ठाकूर यांच्याकडे 2 सोपे गेल सुटले गेले. आता बाकी यष्टीरक्षण बदलला. यष्टीरक्षण स्वतः आलेत. फील्ड सेटलमेंट किती सुंदर करतात बघा. गोलंदाजावर पूर्णतः तेवढी मदार आहे असं बघायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत दोन्ही मोठे मातबर फलंदाज. एका साईडला निखिल अंबिरे, एका साईडला विनीत नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. निखिल अकरे, नॉट अंबिरे, निखिल अकरे आणि विनीत अंबिरे असं तुम्हाला बघायला मिळतात. 22-11 धाकटी डहाणू हा संघ तुम्हाला बघायला मिळतो. कोण विजेता होणार, कारण 50,000पेक्षा या सर्वश्रेष्ठ टुर्नामेंटचं विजेता एक ऐतिहासिक दर्जा, एक नाव ठेवलं जाईल. भरभरून कौतुक केलं, भरभरून प्रतिसाद मिळतोय. खूप प्रेक्षक लाईव्ह आमची मॅच बघत असतात. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव बघायला मिळेल. अपकमिंग यंग टॅलेंट तुम्ही हा गोलंदाज बघितला ज्याचं मनापासून प्रसादचं आम्ही कौतुक कराल. एक प्रसाद आम्ही डावखुरा स्पिनर पाहिला होता तो म्हणजे फायर पास्टलचा. फक्त 3 ते 4 वर्ष खेळला, BSc केलं, मग नंतर आर्थिक इंडस्ट्रीजमध्ये कामाला लागला आणि मग क्रिकेटपासून दूर राहिला. असतो आमच्या मोबाईलवर नेहमीच आमच्याशी फॉलो असतो. यूट्यूबवर त्याच्या बघून इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर तो आमच्याशी लाईव्ह असतो. पण खरोखर एक चांगला भेदक गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला असता. काय दर्जेदार स्पर्धा आखली गेली, भरभरून कौतुक केलं. मला एकाने विचार, दीपक भाऊ आता प्रेक्षक मैदानामध्ये काय येत नाही, त्याचं उत्तर सोपं आहे की तुम्हाला लाईव्ह बघायला मिळते. लाईव्हमुळे प्रेक्षक घरी बघतात, आनंद लुटतात. पूर्वीच्या काळामध्ये लाईव्ह नसायचं. मग सायकलवर टेबल शीट MAVTवर 4 जण जायचे आणि मग गावाच्या गावापासून ते मॅचेस बघायच्या. शॉर्ट आपले चेंडू, खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. अशी गोलंदाजी जर तुम्ही ह्या लोकांना केली, इथे बाकी 6 धावा बघायला मिळतात. षटकार 6 धावा, खराब गोलंदाजी, शॉर्ट आपले चेंडू. आणि अशी गोलंदाजी धाकटी तोंडाने केली तर तुम्हाला खाडीत नाही, ते डहाणू शहरात नेऊन टाकतील. अशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. मोठमोठे फरक मारताना गगनचुंबी उंच षटकार बघताना तुम्हाला बघायला मिळतात. एक तर तुम्ही जीवदानं दिलीत आणि अशा पद्धतीने शॉर्ट पिच गोलंदाजी करतायत. दिस इज अ पनिशमेंट. ह्याला म्हटलं जाते की तुम्ही केलेल्या चुकीला तुम्हाला शिक्षा दिली गेली. असा अप्रतिम पटका पुलचा बघायला मिळाला. काय बॅटिंग बघायला मिळते. विनीत अफलातून बॅटर. 8 फलंदाज बॅटिंग लागेल म्हणा. पण उनबाट संघाचं मनापासून कौतुक केले की ज्या पद्धतीने मी 6 षटक 67 धावा काढल्यात, त्यामुळे तुमचं देखील तेवढंच कौतुक. पुन्हा एकदा प्रसाद नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, बॅटची मोठी एज घेऊन निघून गेलाय. चेंडू पडल्यानंतर काटा बदलतो आणि बॅटची एज घेऊन सरळ डिक्लेअर झोनमध्ये जातो. धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या पोहोचते ती 34 धावा. काय मॅच बघायला मिळतात.
लढवय्या वृत्तीचे खेळाडू दोन्ही संघाकडे तुम्ही बघायला मिळतात. उनबाट म्हटलं की फायटर्स टीम असं बघायला मागे 2 वर्षापासून ते प्रतिक्रमण करतात. पहिल्याच प्रयत्नामध्ये सालवडची 50ची स्पर्धा विजेता ठरला होता. यंग ॲच्युअर संघाला त्याने फायनलमध्ये पराभूत केलं होतं. सिमेंटचं विकेट आहे सालवडच्या गावात तुम्हाला बघायला मिळते. लो फुटा चेंडू आहे इथे काय होतं की पायाचा आणि इथे बाकी गडी बाद मी म्हटलं की लो फुटा चेंडू आहे कारण चेंडू पडला तर खालून गेला आणि क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हटला जाईल कारण लो फुटामध्ये भल्याच वेळा 80% खेळाडू आउट होतोय आणि आता बाद झालाय तो. फलंदाज बघायला मिळतो ज्याने क्रिकेटच्या खात्यामध्ये येताना डहाणू गावाची ओळख करून देताना बारी समाजाला देशाच्या पलीकडे नेताना जो फलंदाज आपण पाहिला प्रीतम बारे मॅन फ्रॉम धाकटे डहाणू हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. असंख्य स्पर्धा ज्याच्या नावावर गाजल्या गेल्या मोठमोठ्या स्पर्धा जिंकताना स्वतःचं नाव केलं गावाचं नाव केलं डहाणू तालुक्याचं केलं पालघर जिल्ह्याचं केलं असा मोठा खेळाडू आता बाकी तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतोय. खूप काही शिकवताना आणि स्पोर्ट्समन स्पिरिट अजून देखील पाय तेवढेच जमिनीवर ठेवताना दॅट्स अ गुड क्रिकेटर ज्याला आपण म्हणतो तो क्रिकेटर बघायला मिळतो. प्रीतम बारे निलेश फायटर संघात खेळायला आला मोठी ओळख झाली आणि बघता बघता मग ओमान कुवेत अशा बऱ्याचशा मोठ्या देशामध्ये दुबईमध्ये जाताना खेळाडू बघितलं गेलं मोठमोठ्या संघामध्ये आणि गतवर्षी आपण ISPL मध्ये खेळायला पाहिलं. बघूया कशा प्रकारे खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो प्रसाद हलक्याने चेंडू खेळून काढला. चेंडू जातो कव्हरच्या रिझनला इथे बाकी 1 धाव पूर्ण होते. एका धावांची धावसंख्या होते ती 35 35 धावा या फलकावर लागल्यात. अजून देखील 32 धावा 19 चेंडू आणि 32 धावा मोठ्या रणसंग्राम तुम्हाला बघायला मिळते. 33 माफ करा 19 चेंडू आणि 33 धावा. पुनश्च या षटकातला चेंडू हाताळतो पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळतोय बॅच चेंज घेऊन जातो. इथे बाकी तुम्हाला धावून धावा काय त्या स्क्वेअर लेगला जाईपर्यंत 1 धाव पूर्ण होते. तर षटकं संपली 3 आणि 3 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या झाली ती 36. आता 18 चेंडू आणि 32 धावाची आवश्यकता तुम्हाला आहे. 18 चेंडू 32 धावा एक मोठी रंगतदार लढत. आजच्या दिवसातला चौथा क्वार्टर फायनल सामना आपण धाकटी डहाणू विरुद्ध कुशल 11 उनबाट असं बघत आहात. देखील एक स्पर्धा गाजवली. ती स्पर्धा होती निश्चितच बेटेगावची लाख मोलाची. आमचा भावित पटेल आयोजित ती स्पर्धा आपण बघितली. अप्रतिम असं स्पर्धा बघितली. त्या मैदानाचं देखील मनापासून कौतुक जाऊया. मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी समोर आहे. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय आदित्य मोरे. राईटा मोर तिकडे मारा करतायत. सरळ चेंडू टटवलाय. सरळ चेंडू जातो तो लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी आशिष मोरे नावाचा खेळाडू बघायला बघा काय थ्रो बघा मजबूत खांद्याचा खेळाडू. रात्रीच्या अंडरआर्ममध्ये देखील तेवढाच चांगला खेळ करणारा ओव्हरआर्ममध्ये देखील चांगला खेळ करणारा हा अष्टपैलू खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. एक रगनदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश मोठी चषक शेवटचा क्वार्टर फायनल सामना चौथा क्वार्टर फायनल सामना एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो. तो म्हणजे 67 धावा केल्यात 68 धावा करायच्या आहेत त्यामुळे विजयासाठी दाखलेडू संघाला. आता बाकी समोर तुम्हाला प्रीतम बारी नावाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्या पाठीचे मोठा मजबूत अनुभव आपल्याला बघायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता. डिक्लेअर झोन मध्ये जातो. गुड बॉलिंग काय सुंदर गोलंदाजी केली जात आहे. वॉट बॉलिंग क्लास दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. आणि मोठमोठे संघ जेव्हा दोन्ही मातोबर एकमेकाविरुद्ध येतात तेव्हा तुम्हाला अशी स्पर्धा बघायला मिळते. 38
16 चेंडू 30 धावाची आवश्यकता. एक मोठी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. डहाणूचे खेळाडू बाकी ताजेतवान होऊन येतात. कोणी कोल्ड ड्रिंक, कोणी ज्यूस प्यालेत, एनर्जी ड्रिंक प्यालेत आणि यानंतर बाकी एक मोठा सेमीफायनल सामना विपुल सीसी वाणगाव विरुद्ध बघायला मिळेल. काय बैठकी शॉट मारलाय. ह्या शॉटसाठी यांना ओळखले जात आहेत. गुडनेट एक तमाशा देख जसं म्हटलं पाहिजे. आणि धावफलक 6 आणि धावसंख्या वाढून होते ती 44. 44 धावा. 15 चेंडू 24 धावा अजून देखील हवा आहेत. अतिशय मोठी लढत तुम्हाला बघायला मिळते. थोडासा ओव्हरपिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि आपण बघितलं जो तुम्ही विनीतला जीवदान दिला आणि तेव्हा विनीतला 2 धावर होता. 2 धावर विनीतला जीवदान दिला तर तब्बल 3 षटकार तरी मारलेत. सोप्पा झेड सोडला गेला विनीतचा आणि तो झेड सुटल्यानंतर तब्बल त्यानंतर जेवढा देखील धावा ऍड झाल्यात ते विनीतकडनं बघायला मिळते. अप्रतिम फलंदाजी तुम्हाला विनीतकडनं पाहायला मिळते. पुनश्च आदित्य मोरे आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळत आहेत. ओहो इथे बघूया काय होते. डिक्लेअर झोनमध्ये जाते की पाहायचं आहे. एकच धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 45. 45 धावा या फलकावर लागल्या जातात. चला चेंडू द्या. चेंडू पोचवा ना दुसरा. हा द्या तोच द्या. चांगला चेंडू आहे बघा. फलंदाज बघतील यात काही शंकाच नाही. हल्ली बघितलं की निरीक्षण केलं जाते. धावसंख्या झालेली टोटली 45. अजून देखील तुम्हाला चेंडू हवे आहेत ते 23 धावाची आवश्यकता. 14 चेंडू 23 धावा. मॅच बॉल आला. 14 चेंडूवर 23 धावाची आवश्यकता. मोठी रंगतदार लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. यातील विजेता हा डहाणू संघाचे खेळ म्हणजे काशीनाथ माशी यांचा संघ आपण बघितला. त्या संघाशी तो खेळ. अप्रतिम असे सामने आयोजित केले गेले. प्रत्येकाने भरभरून कौतुक केलं. वॉचिंग तर तुम्ही बघितलं तर मला वाटतं 5 दिवसात किती लोकांनी पाहिले. संध्याकाळी आम्ही सांगू ही टुर्नामेंट किती लोकांनी पाहिलीत. देशापलीकडे देखील पाहिली जाते. या टुर्नामेंटची होम साईडचं नेटवर्क थोडं पसरलं गेलंय. शॉर्ट आपल्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. सरळ चेंडू टटवला जातो. मिडलच्या डोक्यावर 6 धावा. खणखणीत षटकार. प्रीतम बारीचा जलवा तुम्हाला इकडे बघायला मिळतोय. काय बॅटिंग बघायला मिळेल प्रीतम बारे यांच्याकडनं देखील. आणि मला तर वाटतं आता जर तुम्ही विचार केला तर आता बाकी सामना झुकताना तुम्हाला बघायला मिळतोय तो डाकटी डहाणू संघाकडे. फलका धावसंख्या लागला ते 51. 51 धावा. 4 षटक मार्गस्थ आहे. यानंतर बाकी तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले बघायला मिळेल. आणि मी या विशेषतः पूर्णतः टुर्नामेंटमध्ये कौतुक करील पूर्णतः ह्या मॅचेसमध्ये की संपूर्ण बॅटिंग पॉवर प्लेमध्ये एकमेव बॉलर ज्याने सर्वात चांगली गोलंदाजी केला तो प्रीतम बारी तुम्हाला बघायला मिळाला आहे. 13 चेंडू 17 धावा. या षटकामध्ये तुम्हाला दोन षटकार बघायला मिळालेत. इथे बाकी चेंडू खेळायचा होता. कव्हरच्या रिझनला चेंडू पडला तर थोडासा आतमध्ये षटक संपला. आता बाकी 12 चेंडू आणि तुम्हाला धावा हव्यात त्या 17. आणि आता बाकी बॅटिंग पॉवर प्ले बघायला मिळेल. 5वं षटक असणार आहे म्हणजे कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले. 12 चेंडू आणि 17 धावाची आवश्यकता. पण ज्या पद्धतीने निश्चितच चांगल्या पैसे खेळ केला. आपण कौतुक करील मी निश्चितच कौशल 11 उनबाट संघाचं. 12 चेंडू 17 धावा. कदाचित ते 2 झेल पकडले गेले ते 2 बाद खेळाडू झाले असताना विनीत जो पोचलाय तेवढा पाठीमागे जर तुम्हाला बघायला नसतं का 2 धावेवर विनीतला सोप्पा झेल सोडला गेला आणि त्या झेलाचा पुरेपूर फायदा उचलताना विनीत नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. डीजे चला दिव्यांशी इथे नाही आहेत. सरावडी संघाचे खेळाडू दिव्यांशी कुठे असतील तर आपण आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क करा. आपले 8 फोन येऊन गेलेत. यांना तर की दिव्यांशी कुठे पाहिलेत का. 12 चेंडू 17 धावा. यानंतर पहिला सेमीफायनल सामना विपुल सीसी वाणगाव आणि फ्रेंड सरावली. विपुल सीसी वाणगाव संघ नाणेफेक जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केलाय ते म्हणजे फ्रेंड सरावली संघाला. आणि त्यानंतर यातील विजेता आणि एका साईडला तुम्हाला डहाणू संघ बघायला मिळेल सेमीफायनलमध्ये खेळताना. अतिशय सुंदर आयोजन. देखणा रुबाबदार सोहळा. ग्रँड आणि ब्रँड ज्याला म्हटलं पाहिजे तशा पद्धतीची ब्रँड टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. ती म्हणजे निश्चितच फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश मूर्ती चषक. 16 संघ फक्त स्पर्धेत घेतले. रोज 4 संघ खेळवले गेले. रॉबिन रिंग प्रमाणे मॅचेस खेळवल्या गेल्या आणि 8 षटकाचे तब्बल चांगल्या दिवसांनी सांगितले आज शेवटचा दिवस आमचा सामने होणार नाही म्हणून पुढच्या वर्षी आयोजकांनी निर्णय घेतला की हे सामने पुढच्या वर्षी 6 दिवसाचे बघायला मिळेल. पण ही स्पर्धा न भूतो न भविष्यतो पुढे होत जाईल. पण आतापर्यंत सर्वात मोठी स्पर्धा या पालघर जिल्ह्यातली आपण बघत आहात. धुरेजी मौर्य नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 12 चेंडू आणि धावा हव्यात त्या 17. बॅटिंग पॉवर प्ले आहे. 3च खेळाडू सर्कलच्या बाहेर बघायला मिळतील. कट केला आहे. सरळ चेंडू जातो पॉईंटच्या रिजनला. वैभव नावाचा खेळाडू अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातं. 1 धाव बघायला मिळते. एका धावाने विचार केला धावसंख्या 52. आता 11 चेंडू आणि 16 धावा.
आदित्यच्या षटकामध्ये 2 षटकार जे पडले ते खूप महागत बघायला मिळते. त्याहीपेक्षा जे 2 झेल सोडले ना ते खूप महागत म्हणावं लागेल. जरी बॅटिंग लावून 8ची असती पण ते येऊन दबदबा आणि एका टेन्शनमध्ये फलंदाजी करणं खूप वेगळं बघायला मिळते. आता बाकी प्रीतम बारी समोर आहे, गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो धीरज मोरे. ओ व्हॉट अ ट्राय, सरळ अपील आणि धावबाद. इथे प्रीतम बारी धावबाद. काय सुंदर क्रिकेट खेळल्या जाते. प्रोफेशनलपणा कसा असायला पाहिजे हे तुम्हाला धीरजकडनं बघायला मिळालं. म्हणून तो म्हटलं ना दांडगा अनुभव. वय वर्ष 14 असताना दांडी संघात तो खेळला. हिंदुस्थान दांडी संघाने पहिली लाख मोलाची टुर्नामेंट कंसाडला मारली आणि तिथून बघायला मिळालं. झेल सुटला, आपण डोक्यावर हात ठेवून येतो, देखते रहे तमाशा पटीने बघितलं. खेळाडू सावकाश जातो, डायरेक्ट हिट, धावबाद. प्रीतम बारी डकआउट मध्ये होतो. आता बाकी अजून कोणता फलंदाज बघूया. अजून देखील 4 फलंदाज तंबूमध्ये बसलेत. कोण आहे? हार्दिकला आपण बघत आहात. 10 चेंडू 16 धावाची आवश्यकता. झेल सुटला गेला, अप्रतिम प्रयत्न होता, खूप सुंदर जोर मारले पण चेंडू हातातून निसटला गेला. त्यानंतर बाकी चेंडू सरळ गेला बॉलरच्या हाताकडे, डायरेक्ट थ्रो केला गेला आणि प्रीतम बारी धावबाद झाले. अशा पद्धतीने बघायला मिळते. आतापर्यंत 3 गडी तंबूत पर्यंत. आता धावा हव्या आहेत. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहेत. हार्दिक नावाचा फलंदाज बघ, हार्दिकच्याच गोलंदाजी काही चांगली झालेली नाही आहे. 10 चेंडू 16 धावा, कंपल्सरी चेस या नियमाने खेळायचे आहेत. 700 लोक लाईव्ह मॅच बघ. आतापर्यंतही चेंडू टटवला आहे, सर डाऊन ऑफ द पार्क, लॉंग ऑफच्या लोकांना निघून जातो. 6 धावा, खणखणीत षटकार. मी म्हटलं ना 8 फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात नागपूर संघाकडे आणि या 6 धावांची धावसंख्या होते ती 58. 9 चेंडू 10 धावाची आवश्यकता. बॅटिंग पॉवर प्ले. परंतु ज्या पद्धतीने पहिला चेंडू टायमिंग केला, चेंडू समोर होता मधल्या स्टंपवरती आणि ते बाकी चांगल्या पद्धतीने चेंडू सरळ उंचावर मारला गेला लॉंग ऑफच्या डोक्यावरनी. व्हॉट अ बॅटिंग. काय दर्जेदार फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. विनीत पुन्हा चेंडू टटवला आहे, सरळ जातो मिड विकेट आणि मिडॉनच्या रेस्टवर 1 धाव बघा. चेंडूच्या पाठीमागे 2 खेळ जातात. अप्रतिम क्षेत्ररक्षण होईपर्यंत चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा बघा. 2 धावावर जीवदान दिल्यानंतर किती महागात पडलाय. त्यानंतर त्यांनी तब्बल 4 षटकार आणि 1 चौकार मारलाय. 37 धावा त्यांनी वाढवल्यात. 2 धावावर जीवदान दिलं आणि 37 धावावर खेळण्याला बघायला मिळालं. काय क्लास फलंदाजी करतोय आणि खेळतोय तो टोटल 39 धावावर. विनीत व्हॉट अ बॅटिंग. धावसंख्या झाली ती 8 चेंडू 6 धावाची आवश्यकता. इथे लो फुलटा चेंडू दिलाय, सरळ जातो हातामध्ये आणि इथे बाकी गडी बाद होतोय आणि इथे बाद झालाय तो विनीत नावाचा खेळाडू ज्याने 39 धावा आपल्या संघासाठी काढलाय. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळाली. प्रसादने कॅच घेतलाय. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाले ते धीरज मोरे. काय सुंदर फलंदाजी केली. 39 धावाची उत्कृष्ट फलंदाजी. 39 धावामध्ये तब्बल 4 षटकार आणि 1 चौकार बघायला मिळालं. 2 धावावर सुटलेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना आपण विनीत नावाच्या फलंदाजाला पाहिलं. त्याला अक्रॉस करा नागपूर संघ. खूप ठिकाणी तुम्ही खेळता. क्रिकेटची नियमावली आम्हाला सांगायची गरज नाही असते, तुम्हाला माहिती आहे, कारण सातत्यपूर्ण नियमाच्या पल्ल्यावरती तुम्ही खेळत असतात. रेडी असायला पाहिजे. आपला बॅट, आपली बॅटची बॅग ही खोलून ठेवायला पाहिजे, कारण केव्हाही कोणत्याही चेंडूवर विकेट जाऊ शकतो. अविनाश नावाचा डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. कालच्या दिवसात अविनाशकडनं आपण खूप चांगली फलंदाजी पाहिलाय. आता बाकी धावसंख्या हवी आहे ती 7 चेंडू 6. 7 चेंडू 6 धावा. 2 जे झेल सुटले ते कशा पहिले महागात पडले हे सामना संपल्यात आपण विचार करतो तेव्हा कळू शकेल. अप्रतिम असं फलंदाजी आपण बघितली तेव्हा निश्चितच नुसता जो बाद झालाय तो विनीत नावाचा खेळाडू. 39 धावाची बहारदार खेळी आपल्या संघासाठी खेळी. आता बाकी अविनाश नावाचा खेळाडू. काल काय फलंदाजी बघितली अविनाशकडनं आपण. 7 चेंडू 6 धावा. धीरज मोरे गोलंदाजी करतोय. चेंडूला टटवलाय, सरळ चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा, खणखणीत चौकार. तर इथे बाकी तुम्हाला 74 धावा या फलकावर 66 74 66 धावा झाल्यात. 2 धावा विजयासाठी करायचे आहेत. 66. 6 चेंडू 2 धावा. 2 धावाची आवश्यकता विजयासाठी. आता कोणता गोलंदाज जातो. वैभवला पाचारण केलं गेलं. वैभव स्वतः गेले मी टाकतो गोलंदाजी.
पण तत्पूर्वी निश्चितच मी कौतुक करेल ज्या पद्धतीने तुम्ही धाकटी डाणू संघाला झुंजवलं, ज्या पद्धतीने तुम्ही लढा दिला आणि ज्या पद्धतीने 67 धावा तुम्ही केल्या होत्या. थोडीसं फिल्डिंग तुमची खराब झाली, क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजाला मिळाली नाही, त्याच्यामुळे सामना एका हाती विजय संपन्न करता तुम्हाला बघायला मिळतोय. चला मित्रांनो, आमचे छोटे बच्चे कंपनी जितने भी गेंद गई है ना घूम उसने लेके आई है, क्योंकि छक्के चौके लगते गेंद घूम जाती है, फिर नई गेंद देनी पड़ती है. इसलिए आप इतना कृपा करें क्योंकि बाकी सब आपको बाद में दिया जाता है. चला 6 चेंडू 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. वैभव नावाचा गोलंदाजी आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो हार्दिक. चौथा संघ सेमीफायनलसाठी बघायला मिळेल. 6 चेंडू 2 धावा. क्लोज फिल्डिंग लावली जाते. आपण त्या पूर्वीच्या काळामध्ये टेस्ट मॅच मध्ये फिल्डिंग बघायचं, सिली मिडॉन, सिली पॉईंट, फॉरवर्ड शॉर्ट लेग स्लिप. बघा आमची छोटी कंपनी किती हुशार आहे. कोहिनूरचा हिरा जसं समुद्रात शोधतात ना, तशी आमची मुलं चेंडू शोधून आणतात. अनुज नावाचा खेळाडू, याचं मनापासून कौतुक करू आम्ही. सरळ चेंडू टटवलाय. इथे चेंडू बघायला मिळतो सीमा पलीकडे. 4 धावा, अशा पहिले सामना विजय होतात. चला धाकटी डाणू संघ मैदानामध्ये या आणि निश्चितच हस्तांदोलन करा. धाकटी डाणू संघ आपण बघितलाय भावित्या 11 धाकटी डाणू हा संघ सेमीफायनल पोहोचतोय. धाकटी डाणू संघ मैदानामध्ये कौशल 11